अरे आजपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये कधीच तुझं नामस्मरण सोडलं नाही. माझ्यावर कितीही वेळ कठीण आला तरी देखील मी तुझं नामस्मरण सोडलं नाही. परंतु काय फायदा झाला त्याचा? आज मी सुरावर चालले. देवा, काय कुणाचं चांगलं केलंस तू तुझ्या जीवनामध्ये? अरे सर्वजण तुझी भक्ती करतात, तुझं नामस्मरण करतात, परंतु तू कोणाचं चांगलं केलंस? अरे तू कीर्तिमानाचा अपमान केलास. ज्याला नेला, ज्याला नको त्याला तू फार मोठा बहुमान दिलास. जो उदार होता, दाता होता, त्याचा तू अपमान केलास. काय कुणाचं चांगलं केलंस देवा? त्यावेळेस जगाच्या मालकानं जनाबाई महाराजांना विचारलं, जना अगं काय कुणाचं वाईट केलं मी? सांग तरी. अगं मी माझ्या भक्तांना फार जीव लावतो, त्यांच्यावरती फार प्रेम करतो, परंतु जना तू म्हणतेस की तू आजपर्यंत कुणाचं चांगलं केलंस. जना सांग तरी मी नेमकं कुणाचं वाईट केलं? मग जनाबाई महाराजांना पाहिल्याबरोबर ते सेवक देखील भुलून गेले. इतकं सौंदर्य त्या बालकाचं होतं. त्यातलाच एकाला, त्या भगवंताला पाहिल्यानंतर, त्या बाळाला पाहिल्यानंतर असं वाटलं की या जगामध्ये ह्या बाळापेक्षा सुंदर व्यक्तीच नाही. इतका सुंदर ते बालक दिसू लागलं. तो राजाकडे धावत गेला. राजाला सांगितलं, राजा आपल्या दारामध्ये एक बालक भिक्षा मागण्याकरिता आलेला आहे. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की जगात त्याच्यापेक्षा सुंदर दुसरं कुणीच नाही. राजाची पत्नी, राजाची मुलगी धावतच त्या बालकाला पाहण्याकरिता गेली. त्यावेळेस राजाची मुलगी बळी राजाची मुलगी रत्नप्रभा, तिने त्या बालकाला पाहिल्याबरोबर मनामध्ये विचार केला की अरे इतका सुंदर हे बालक आहे. मनामध्ये विचार करते, म्हणू लागते, भगवंताला विनवणी करते, देवा माझा पिता म्हणजे राजा बळी हा माझ्यासाठी उपवर म्हणजे वर शोधत आहे. त्यावेळेस माझी तुझ्याकडे एक विनंती आहे की माझं लग्न झाल्याच्या नंतर मला जर पुत्र झाला तर तो पुत्र या बालकासारखा असावा, असं मनामध्ये विचार केला. परंतु तो जगाचा मालक होता. असा विचार केल्याबरोबर त्या रत्नप्रभेला पाना फुटला. रत्नप्रभा लाजली, धावतच घरामध्ये गेली. एका खोलीमध्ये जाऊन बसली. अरे रत्नप्रभा भगवंताला म्हणू लागली, देवा मी मागते काय, तुला तू मला देतोस काय? मी तुला लग्न झाल्याच्या नंतर मला असं बालक प्राप्त व्हावा अशी विनवणी तुला करते, परंतु तू मला आत्ताच पाना फुटलाय. हे जर राक्षस कुळाला जर कळालं, ह्या राक्षसांना जर कळालं तर ते माझ्या बापाला जे नाही ते बोलतील. ते बाळ राजवाड्यामध्ये आलं. राजवाड्यामध्ये बसलं. येऊन त्या ठिकाणी कुणीही नसताना रत्नप्रभा त्या बाळाजवळ आली. आल्याच्या नंतर त्या बाळाला विनवणी करू लागले की मी तुम्हाला पाहून भगवान परमात्म्याला विनंती केली की माझं लग्न झाल्याच्या नंतर अगदी जसं तुम्ही सुंदर आहात अगदी तसाच पुत्र मला प्राप्त व्हावा, परंतु त्या जगाच्या मालकानं मी तुम्हाला इतकी अधीन झाले तुमच्या की मलाच पाना फुटला. परंतु ऐका ना, तुम्ही आलाच आहात तर माझा एवढा पाहणा पिऊन जा. त्यावेळेस त्या बालकानं आपलं रूप दाखवलं रत्नप्रभेला. कारण रत्नप्रभा ही राक्षस कुळातली जरी असली तरी त्या भगवान परमात्म्याची विरोधा भक्ती करत होती. तिनं पाहिल्याबरोबर जगाच्या मालकानं सांगितलं, रत्नप्रभा हे बघ, मी तुझा पाहणा पिल, परंतु ऐक, ह्या अवतारामध्ये ते शक्य होणार नाही. मी ज्यावेळेस 8वा अवतार घेईल त्यावेळेस मी तुझा पाहणा पिऊन जाईल. मग रत्नप्रभा निघून गेली. राजा बळी त्या बाळाजवळ आला. आल्याच्या नंतर राजा बळीनं विचारलं, तुम्ही माझ्याकडे आलात दान मागण्यासाठी, मागा, तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला जे पाहिजे मी ते देतो. त्यावेळेस त्या बालकानं म्हणजे त्या भगवान परमात्म्यानं सांगितलं की मला 3 पावलं जमीन पाहिजे. मग राजा बळीनं हातामध्ये कमंडलूतलं पाणी घेतलं, परंतु तिकडून
राक्षसांचे गुरु शुक्राचार्य आले. शुक्राचार्यानं पाहिल्याबरोबर शुक्राचार्यांना कळालं. शुक्राचार्यानं राजा बळीला समजावण्याचा प्रयत्न केलास. राजा बळी, तू ज्याला दान करतोय तो तुझा घातक आहे, तू याला दान करू नको. परंतु राजा बळी होता, तो म्हणाला की माझ्या दातृत्वाला कुणी नाव ठेवेल. आता मी एकदा म्हणलोय की मी याला दान करणार, तर मी दान करणार. मग शुक्राचार्यांचं काही बळी ऐकत नव्हता. शुक्राचार्यांनी लहान वेश धारण केला आणि त्या कमंडलू मध्ये जाऊन बसले. आता राजानं बळीनं ते कमंडलूतलं पाणी आपल्या हातावर घेण्याकरता घेतलं, परंतु पाणी काही पडत नव्हतं, कारण शुक्राचार्य जाऊन बसले होते. मग राजा बळीने एक तर्क घेतला, म्हणजे एक काडी घेतली आणि काडी घेतली त्या कमंडलू मध्ये घातली. तर त्या काडीनं शुक्राचार्यांचा एक डोळा फुटला आणि रक्त वाहू लागलं. शुक्राचार्य घाबरले, त्या कमंडलूच्या बाहेर उडी मारली. प्रमाणे शुक्र आंधळा केला. मग बळी राजानं भगवान परमात्म्याला दान दिलं. त्यावेळेस पहिल्याच पावलामध्ये भगवान परमात्म्यानं स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलामध्ये हा मृत्यूलोक व्यापला आणि तिसरा पाऊल ठेवायचा कुठं? मग बळी राजानं सांगितलं, माझ्या डोक्यावरती ठेवा. मग जगाच्या मालकानं बळी राजाच्या डोक्यावरती तिसरा पाऊल ठेवला आणि बळी राजाला पाताळात घातलं. त्यावेळेस जनाबाई महाराज भगवंताला म्हणतात की देवा, राजा बळी तुला दान देतो म्हणाला, परंतु तूच त्या बळी राजाला पाताळात घातलं. तुला त्याची श्रीमंती पाहवली नाही, त्याचं दातृत्व तुला पाहवलं नाही, म्हणून तू राजा बळीला पाताळात घातलंस. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. जो दरिद्री होता त्या दरिद्र्याला तू भाग्यवंत केलंस. अरे, ज्याला राहायला घर नाही, तुझ्याकडे त्या मुठभर पोहे घेऊन आला, त्या मुठभर पोह्याला तू भगवान परमात्मा भाळलास आणि त्याला सोन्याचं नगर दिलं. महाराज, तू अपमान केलास. अरे, तूच अर्जुनाला सांगितलंस की त्या युद्धाचा नियम असा होता की ज्याच्या हातामध्ये शस्त्र नाही त्याला मारायचं नाही, परंतु तूच अर्जुनाला सांगितलंस की कर्णाच्या हातामध्ये शस्त्र नाही, आता तू कर्णाला मार. देवा, तूच त्या कीर्तिवान कर्णाचा अपमान केलास. देवा, तूच त्या राजाचा, कीर्तिवान राजाचा म्हणजे शिशुपालाचा देखील अपमान केलास. भर वाणमामधून त्याच्या लग्नामधून त्याच्या पत्नीलाच पळून घेऊन गेलास. शिशुपालाचं लग्न रुक्मिणी बरोबर ठरलं होतं. शिशुपालाचा लग्न सोहळा लागणार, भगवंत आला आणि रुक्मिणी मातेला घेऊन गेला. देवा, तू त्या कीर्तिवान राजाचा अपमान केलास. अरे देवा, म्हणून तुझा हा जो दरबार आहे तो दरबार धुंद आहे, म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई महाराज भगवान परमात्म्याशी भांडतात. जनाबाई महाराज म्हणतात, देवा, तू एवढ्यावर थांबला नाहीस, या पुढेही तू काहीतरी केलंस. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
वैऱ्यांना सुद्धा तू मोक्ष सिद्धी दिलीस, मोक्षाला घेऊन गेलास, त्याला मोक्ष प्राप्त करून दिला. मग कुणाला दिला तर रावणाला देखील भगवान परमात्म्यानं मोक्ष दिला. भगवंत ज्यावेळेस युद्ध झालं, युद्ध झाल्याच्या नंतर जगाचा मालक त्या ठिकाणी त्या युद्ध भूमीमध्ये आला पाहणी करण्याकरिता की कोणत्या दिशेचं सैन्य जास्त मेलय किंवा कोणतं सैन्य मरण पावलं हे पाहणी करण्याकरिता आला. त्यावेळेस तू जे सर्व राक्षस मरण पावलेले होते, तू यमदूताला सांगितलंस की या सर्व राक्षसांना मोक्षाला घेऊन जा. त्यावेळेस त्या यमानं तुला विचारलं, अरे देवा, हे तर राक्षस आहेत, तुम्ही त्यांच्या बरोबर युद्ध केलंय, तुम्ही म्हणता की यांना मोक्षाला घेऊन जा. त्यावेळेस त्या जगाच्या मालकानं उत्तर दिलं की अरे, हे जे राक्षस आहेत ते ज्यावेळेस युद्ध करत होते त्यावेळेस ह्या राक्षसांचे तोंड हे माझ्याकडे होते, ते माझ्याकडे पाहून युद्ध करतात. जे माझ्याकडे पाहून मरण पावले मी त्यांना मोक्षाला घेऊन जातो, परंतु जे माझं सैन्य होतं ते राक्षसांकडे पाहून युद्ध करत होतं आणि म्हणून त्या सैन्याला मोक्षाला घेऊन गेलो नाही. मग तू वैऱ्याला मोक्ष सिद्धी दिली. जनाबाई महाराज भगवंताला म्हणतात की देवा, तू वैऱ्याला मोक्षाला घेऊन गेलास, राक्षसांना महानिधी दिलीस. जो तुझा शत्रू रावण, तू त्या रावणाला महानिधी दिलीस आणि आम्ही सेवक तुझी सेवा करतोय. आम्हाला घालण्याकरता वस्त्र नाहीत. अरे, आम्ही तुझी इतकी भक्ती करतोय. काही महाराज मंडळीला एक धोत्रावरती कीर्तन करावं लागतंय. ते भगवंताला म्हणतात, देवा, अरे तुझी आम्ही इतकी सेवा केली, परंतु आम्हाला तू चिंधी देखील मिळवून दिली नाहीस. सेवकाच्या ढुंगानं मिळे चिंधी. आणि जो चाळक आहे, चाळक ही उपमा नारदजींना दिलेली आहे. अरे, ज्या नारदानं गावामध्ये गाव ठेवलं नाही, माणसामध्ये माणूस ठेवला नाही, जिकडे जाईल तिकडे पेटवून देतो, जिकडे जाईल तिकडे भांडण लावून देतो, त्या नारदाला लोक भावानं वंदन करतात. जिकडे पाहावं तिकडं नारदजी जर आले तर त्यांचा अतिथी सन्मान केला जातो. देवा, तुला कळालं नाही कुणाला किती मोठं करावं, कुणाला किती महानपण द्यावं. अरे, तो चाळक, त्याला तू लोक त्याला इतकं भावानं वंदन करतात. देवा, अरे सेवक तुझी सेवा करतात, परंतु तू त्यांना वस्त्र मिळवून दिलं नाही. म्हणून मी म्हणते की तुझा दरबार, जो तुझा दरबार आहे तो दरबार धुंद झालेला आहे. बरं देवा, तू एवढ्यावर देखील थांबला नाहीस, पुढे गेलास. देवा, तू पुढे जाऊन मग जनाबाई महाराज भगवंताला म्हणू लागल्या, देवा, तू इतकं करून देखील थांबला नाहीस, तुला थोडीफार दया आली नाही, तू एवढ्यावर थांबला नाहीस, तू पुढे गेलास. आणि मग पुढं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जनाबाई महाराज भगवंताला म्हणू लागल्या, पतिव्रता ते वृथा गुंतवेले, वेशागणे काटे सत्य लोके नेले. पतिव्रता ते वृथा गुंतवेले, वेशागणे काटे सत्य लोके नेले. याद वृंदाही गोष्ट बर नाही केले, पतिव्रता ते वृथा गुंतविली. देवा, अरे जी पतिव्रता तुझी इतकी सेवा करत होती, आपल्या पतीची ही सेवा करत होती, तिला तू 14 वर्ष दारामध्ये उभं केलंस. पतिव्रता ते वृथा गुंतविली. वेश्या गणिका, ज्या वेश्या आहेत, ज्या गणिका आहेत, त्यांना तू सत्य लोकाला घेऊन गेलास. देवा, अरे जे तुझी विरोधा भक्ती करतात
त्यांना तू मोक्ष दिलास. उर्मिलेला 14 वर्ष तिष्ठ दारामध्ये उभा केलंस. गणिका वेश्या त्यांना तू सत्य लोकाला घेऊन गेलास आणि तुझ्याच कुळाला तुझ्याच यादवाच्या सैन्याला तू कळ लावलीस. भगवान परमात्मा तुझं यादव सैन्य तूच संपवलंस देवा. म्हणून अगदी तुझा जो दरबार आहे तो दरबार धुंद आहे. जनाबाई महाराज भगवान परमात्म्यासोबत भांडण करत आहेत. देवाला सांगतात, देवा अरे काय कुणाचं तू चांगलं केलंस. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझी भक्ती केली, ज्यांनी ज्यांनी तुझं नामस्मरण केलं, अंतःकरणातून तुझी भक्ती केली, तू त्यांना पाताळात घातलंस. परंतु ज्याला भाग्यवंत करायचं त्यांना तू भाग्यवंत केलं नाहीस. ज्याला महानपण द्यायचं त्यांना तू महानपण दिलं नाहीस. भगवान परमात्मा म्हणून तुझा जो दरबार आहे तो दरबार धुंद आहे. जनाबाई महाराज भगवंताला म्हणतात, देवा तुझा दरबार धुंद आहे. हे सर्व हा तुझा जो खेळ आहे तो या जनीने जाणला बरं देवा. कारण जनाबाई महाराज त्या भगवंतावरती प्रेम तर करतच होत्या, परंतु तो भगवान परमात्मा देखील जनाबाई महाराजांवरती तेवढाच प्रेम करत होता. कारण जनाबाई महाराज सर्व लोकांना सांगत असताना जनाबाई महाराज सांगतात, जनी सांगे सर्व लोका नावो घाली माझा सखा. परंतु आता जनाबाई महाराज रागवल्यात आणि रागवताना जनाबाई महाराज भगवंताला सारखं सांगत आहेत की देवा तुझा जो हा काही दरबार आहे तो दरबार धुंद आहे आणि हा तुझा जो दरबार धुंद झालेला आहे तो मला माहित आहे. मग चौथ्या चरणामध्ये जनाबाई महाराज म्हणतात, तू एवढं 3ही चरणामध्ये एवढं करून तू देवा थांबला नाहीस. मग पुढे जाऊन देखील तू म्हणलास, तू त्यांना त्रास दिलास. सत्व